आज आपण डिस्कशन करणार आहे मॅग्नेटिझम बद्दल. आता मॅग्नेटिझम शिकणं हे फार मॅग्नेटिझमच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट शिकणं फार गरजेचं आहे, कारण मॅग्नेटिझमच्या ज्या कन्सेप्ट आहे त्याचा उपयोग आपल्याला ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा होणार आहे. त्यानंतर थ्री फेजचं आपली जी इंडक्शन मोटर आहे त्या सुद्धा मध्ये ज्या मॅग्नेटिझमच्या कन्सेप्ट आहे जसे की फ्लक्स म्हणा, त्यानंतर एमएमएफ म्हणजे काय, रिलक्टन्स म्हणजे काय, अशा भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहेत की ज्याचा मशीनमध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला ज्या कन्सेप्ट काम येणार आहे किंवा उपयोगी पडणार आहे. आता त्याच्यापैकी आज आपण जी मॅग्नेटिझमची पहिली कन्सेप्ट आहे, डायरेक्ट आपण मॅग्नेटिझमवरती येऊ. जी पहिली कन्सेप्ट आहे ती आपली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय, समजा मी एक मॅग्नेट घेतलं, समजा हे एक मॅग्नेट आहे, समजा एक मॅग्नेट आणि या मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. ठीक आहे. आता ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे त्या आउटसाइड द मॅग्नेट, आउटसाइड म्हणजे जे आउटर पार्ट आहे मॅग्नेटच्या त्याच्यामध्ये N2S ट्रॅव्हल करतात. समजा आउटसाइड द मॅग्नेट इमॅजिनरी लाईन्स ट्रॅव्हल्स N2S आणि समजा हे N2S आणि इनसाइड द मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटच्या मध्ये S2N ट्रॅव्हल करतात. समजा इनसाइड द मॅग्नेट आहे. ठीक आहे. magnetic lines of forces which travels from N2S inside the magnet and N2S outside the magnet and S2N inside the magnet which is called magnetic lines of forces. magnetic lines of forces जे आहेत याच्यामध्ये दोन कन्सेप्ट फार महत्त्वाचे आहेत. त्यातली तुमची पहिली कन्सेप्ट अशी आहे की जे नॉर्थ मॅग्नेट आहे त्या मॅग्नेटच्या आउटर पार्ट मध्ये N2S ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस या ट्रॅव्हल करतात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस विच ट्रॅव्हल्स N2S, जे N2S ट्रॅव्हल्स करतात त्या आउटसाइड द मॅग्नेट, आउटसाइड द मॅग्नेट, आउटसाइड द मॅग्नेट आणि S2N इनसाइड द मॅग्नेट, इनसाइड द मॅग्नेट. magnetic lines of forces which travels from N2S outside the magnet and S2N inside the magnet which is called magnetic lines of forces. आता या magnetic lines of forces जे आहेत never form a always form a closed loop. याचे magnetic हवा हा एक क्लोज लूप इथे बनलेला आहे, हा एक क्लोज लूप आहे, हा एक क्लोज लूप आहे. म्हणजे काय तर या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे ऑलवेज फॉर्म अ क्लोज लूप असून आपण म्हणू शकतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस याची दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की ऑलवेज फॉर्म अ क्लोज लूप, ऑलवेज फॉर्म अ क्लोज लूप. आणि याची नेक्स्ट प्रॉपर्टी आपण असं लिहू शकतो की ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे नेव्हर क्रॉस इच अदर और नेव्हर कट इच अदर. म्हणजे काय, समजा हे नॉट 2S आहे, समजा ही एक मॅग्नेट, समजा टेक एन एक्झाम्पल, समजा ही याला असं कधी क्रॉस करत नाही, क्रॉस किंवा कट म्हणा, कट इच अदर. दिस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर क्रॉस इच अदर और नेव्हर कट इच अदर. कधी एकमेकाला कट करत नाही किंवा एकमेकाला क्रॉस करत नाही. ही झाली त्याची नेक्स्ट प्रॉपर्टी. पहिलं काय बघितलं आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस बद्दल की जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे आहेत ते ट्रॅव्हल्स करतात N2S आउटसाइड द मॅग्नेट अँड S2N इनसाइड द मॅग्नेट, S2N इनसाइड द मॅग्नेट. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण काय बघितली की ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज फॉर्म अ लूप, नेहमी एक क्लोज लूप फॉर्म करतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण अशी बघलेली की धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर क्रॉस इच अदर और नेव्हर कट इच अदर. धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस never cross each other, never cross each other, never cross each other. आणि ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत ज्या एकमेकांना कशा असतात तर पॅरलल असतात. धीस लाईन्स पॅरलल टू इच अदर. समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे.
या ज्या आहेत या काय करतात तर एकमेकाला पॅरलल असतात. समजा आता हे S2N inside the magnet and N2S outside the magnet. या जे असतात एकमेकांना पॅरलल असतात. दिस लाईन्स पॅरलल टू इच अदर. म्हणजे मी लिहू शकतो की दिस लाईन्स पॅरलल टू. दिस लाईन्स म्हणजे कोणत्या तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. दिस लाईन्स पॅरलल टू इच अदर. या एकमेकांना पॅरलल असतात. पॅरलल इच अदर. आता तुम्ही याला अदर वर्ड्स मध्ये कसं लिहू शकता. अदर वर्ड्स मध्ये लिहितो मी अदर वर्ड्स मध्ये. ठीक आहे. याला आपण असं म्हणू शकतो की these lines cut each other किंवा meet each other at infinity. आता याचा अर्थ काय आहे की these lines समजा मी लिहून घेतो पहिले की these lines in other words these lines cut each other or meet each other at infinity. शॉर्ट मध्ये याचा अर्थ काय. These lines cut each other or meet each other at infinity. मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल थ्रू सांगतो. समजा आपण एक एक्झाम्पल थ्रू याला समजून घे की समजा चिंटूना बबलीला विचारलं की आपण लग्न कधी करणार आहे. आता त्यावर बबलीचा रिस्पॉन्स आला की आपण लग्न करणार आहे पण त्याला खूप वेळ लागणार आहे किंवा एक भरपूर साऱ्या वर्षानंतर किंवा मग चिंटू बबली म्हणली चिंटूला की आपण लग्न करणार आहे पण 1000 वर्षानंतर करणार आहे. 1000 वर्षानंतर म्हणजे काय तर ही गोष्ट 1000 वर्षानंतर ना चिंटू राहणार आहे ना बबली राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ती गोष्ट घडूच शकत नाही किंवा अस्तित्वात नाही याचा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तसंच आहे. धीस लाईन्स कट इच अदर और मीट इच अदर इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे भरपूर वेळानंतर किंवा भरपूर आफ्टर व्हेरी लॉंग टाइम असं आपण त्याला म्हणू शकतो. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. तसंच ह्या ज्या लाईन्स आहेत या कधीही एकमेकाला कट करीत नाहीत किंवा क्रॉस करीत नाहीत. फक्त आपण जस्ट लिहिलेलं आहे की धीस लाईन्स कट इच अदर और मीट इच अदर ऍट इन्फिनिटी. मी आता परत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस मध्ये 2 शॉर्ट मध्ये सांगतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल्स आउटसाइड द मॅग्नेट N2S अँड इनसाइड द मॅग्नेट S2N. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी अशी सांगितली की धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज फॉर्म अ क्लोज लूप. ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे हा क्लोज लूप तयार झालेला आहे. धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज फॉर्म अ क्लोज लूप. त्यानंतर सांगितलं की धीस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर क्रॉस इच अदर. त्या कधीही एकमेकांना कट किंवा क्रॉस करीत नाही. त्यानंतर धीस लाईन्स पॅरलल इच अदर आणि धीस लाईन्स कट इच अदर और मीट इच अदर ऍट इन्फिनिटी. आता आपली नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे फ्लक्स म्हणजे काय. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. वो कहीं भी लेकिन आप होनी चाहिए, मेरे सीने में न सही तेरे सीने में तो सही, वो कहीं भी लेकिन आप होनी चाहिए. नेक्स्ट आपली कन्सेप्ट आहे व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक मी परत रेक ड्रॉ करून घेतो. काम पडणार आहे परत तसं मॅग्नेटचं. एक मॅग्नेट आहे N2S. जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे बाहेर N2S आउटसाइड द मॅग्नेट आणि S2N जे इनसाइड द मॅग्नेट. ठीक आहे. आपला आता नेक्स्ट कन्सेप्ट काय असणार आहे ती म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सला आपण रिप्रेझेंट करतो फायनी. दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. समजा मी एक ऑब्जेक्ट घेतला. समजा हा माझा ऑब्जेक्ट हात आहे. आता हातामधून किती जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस किती पास होणार. इनर माय हँड हाऊ मेनी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग.
याचे वरतून किती जात आहेत, खालून किती जात आहेत, डझंट मॅटर. माझ्या हातामधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होऊ लागले हे महत्वाचं आहे. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे आपण त्याला असं लिहू शकतो की द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग विथ अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. समजा एक पर्टिक्युलर, समजा हे डस्टर आहे, हे डस्टर मी असं ठेवलं, याच्या खालून या डस्टरच्या किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पाहतात, डझंट मॅटर. वरतून किती जात आहेत, डझंट मॅटर. याच्या आतमधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होऊ लागले ते महत्वाचं आहे. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, लाईन्स ऑफ फोर्सेस passing with particular object, passing with particular object is called magnetic flux. आणि जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याचं जे SI युनिट आहे, तसं मी लिहितो SI युनिट जे आहे त्याचं SI युनिट जे इंटरनॅशनल सिस्टम युनिट ते वेबर आणि CGS सेंटीमीटर ग्राम सेकंड. याचं जे CGS युनिट आहे ते हे मॅक्सवेल आहे, मॅक्सवेल. CGS युनिट जे आहे ते हे मॅक्सवेल. ठीक आहे. काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस मध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला, त्या ऑब्जेक्ट मधनं किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होऊ लागल्या त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग विथ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स. आपली आता नेक्स्ट कन्सेप्ट अशी आहे की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय. इथं मी लिहितो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, फ्लक्स डेन्सिटी समजून घ्या. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ज्याला आता मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, तर फ्लक्स पासिंग विथ पर्टिक्युलर एरिया, फ्लक्स पासिंग विथ युनिट एरिया. समजा हे डस्टर आहे, या डस्टरचा समथिंग ए एरिया आहे, या एरियामधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होऊ लागलेले आहे त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. समजा याला मी लिहितो की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग विथ पर्टिक्युलर एरिया, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस passing with particular area, is called magnetic flux density, magnetic flux density. आता मी जस्ट तुम्हाला सांगतो. समजा मी म्हटलो की ए एरियामधून समजा 5 फ्लक्स पास होऊ लागला. समजा हा एरिया आहे आणि ए एरियामधून 5 फ्लक्स तयार होऊ लागला. ठीक आहे. ए एरियामधून पास होणारा जो फ्लक्स आहे तो 5 आहे. समजा मी म्हणलो की 1 मीटर स्क्वेअर, किंवा आपण त्याला लिहू शकतो 1 युनिट एरियामधून जो पास होणारा फ्लक्स आहे तो 5/A. ठीक आहे. युनिट एरिया म्हणा किंवा एकाकी क्षेत्रफळ तुम्ही ज्याला म्हणू शकता 1 मीटर स्क्वेअर 5/A. म्हणजे काय, ही जी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी D that is 5/A. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे पासिंग विथ पर्टिक्युलर एरिया दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता ही जी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी याचं जे युनिट आहे, बीचं जे युनिट आहे, तुम्हाला मी सांगितलं की फायचं युनिट काय, तर फायचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. त्यालाच आपण यालाच खाली लिहू शकतो वेबर पर मीटर. 1 वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 टेस्ला. त्याला आपण लिहितो 1 टेस्ला. ठीक आहे. तुम्हाला हे जर समजलं नसेल तर मी जस्ट एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगतो. समजा मी म्हटलं की 10 पेनची किंमत 100 रुपये. 10 पेनची किंमत 100 रुपये. ठीक आहे. 10 पेनची किंमत, तर एका पेनची किंमत किती, 1 पेन, एका पेनची किंमत आहे 100/10. तसंच समजा या एरियामधून जर तुमचा 5 फ्लक्स पास होत असेल
तर एका मीटर स्क्वेअर मधून एकाकी क्षेत्रफळ मधून युनिटी एरिया मधून जो पास होणारा फ्लक्स आहे दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके. आपली आता जी नेक्स्ट कॉन्सेप्ट असणार आहे ती आहे रिलक्टन्स. व्हॉट इज रिलक्टन्स? रिलक्टन्स म्हणजे काय? मी लिहितो रिलक्टन्स. रिलक्टन्स म्हणजे एक प्रकारचं असं समजा की एक इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स सारखं काम करतं. रिलक्टन्स हे जे असतं इट इज ऑपोजिशन इन पाथ ऑफ फ्लक्स. जसं रेजिस्टर जो असतो तो कशाला ऑपोज करतो? तर तो ऑपोज करतो करंटला. तसंच जे रिलक्टन्स आहे हे ऑपोजिशन इन पाथ ऑफ फ्लक्स. रिलक्टन्स काय आहे तर इट इज ऑपोजिशन इन पाथ ऑफ फ्लक्स. इट इज ऑपोजिशन in path of flux. In path of flux. Path of flux. In path of flux. ठीक आहे. इट इज ऑपोजिशन इन पाथ ऑफ फ्लक्स. फ्लक्सच्या जो ऑपोज करतो त्याला आपण म्हणतो रिलक्टन्स म्हणतो. समजा जर तुमचा रिलक्टन्स हाय असेल, इफ रिलक्टन्स इज हाय, समजा रिलक्टन्स तुमचा हाय, रिलक्टन्स हाय, तर तुमचा जो फ्लक्स आहे फ्लक्स विल नॉट पास इझिली. फ्लक्स जो असतो विल नॉट पास इझिली. विल नॉट पास इझिली. पास इझिली. आणि समजा तुमचा रिलक्टन्स लो आहे. इफ रिलक्टन्स इज लो, इफ रिलक्टन्स इज लो, then flux will pass easily. Then flux will pass easily. Flux will pass easily. आता याचं युनिट कसं काढू शकतो आपण? एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युला थ्रू आपण याचं युनिट काढू शकतो. समजा तुम्ही आयला कसं लिहिता? आयला लिहिता v/r. तसंच मी पुढे सांगणार आहे, फक्त जस्ट आपण फॉर्म्युला त्याचं युनिट ड्रॉ करतोय. व्हीला काय लिहिता? करंटला लिहिता तुम्ही फ्लक्स लिहिता. आणि व्होल्टेजला काय लिहिता? एमएमएफ. पुढे सांगणार आहे सगळं. हे झालं तुमचं रिलक्टन्स. सो रिलक्टन्स काय आहे तुमचं? रिलक्टन्स इज इक्वल टू एमएमएफ बटे फ्लक्स. एमएमएफ बटे फ्लक्स. आता एमएमएफचं जे युनिट आहे तुमचं ते एन आहे आणि फ्लक्सचं जे ते वेबर. म्हणजे काय तर एम्पियर मी लिहितो. याचं जे युनिट आहे शॉर्टमध्ये ते युनिट जे आहे तुमचं ते तुमचं एम्पियर टर्न अपॉन वेबर. एम्पियर टर्न अपॉन वेबर. आणि ज्यालाच तुम्ही म्हणता हेनरी इनव्हर्स म्हणू शकतो आपण त्याला. हेनरी इनव्हर्स. ही गोष्ट ध्यानात ठेवा. परत सांगतो रिलक्टन्स म्हणजे काय तर इट इज ऑपोजिशन इन पाथ फ्लक्स. फ्लक्सला जे ऑपोज करण्याचं काम आहे ते रिलक्टन्स करत असतं. जर तुमचा रिलक्टन्स हाय तर जो फ्लक्स जो आहे तो नॉट पास इझिली. फ्लक्स इझिली पास होणार नाही. जर तुमचं रिलक्टन्स लो आहे देन फ्लक्स विल पास इझिली. याचं जे युनिट आहे ते एम्पियर टर्न अपॉन वेबर किंवा हेनरी इनव्हर्स ज्याला आपण म्हणू शकतो. आता आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते म्हणजे व्हॉट इज परमियन्स. परमियन्स म्हणजे काय? परमियन्स काय असतं माहिती आहे का? परमियन्स म्हणजे मी लिहितो परमियन्स. जे परमियन्स असतं परमियन्स जे असतं तुमचं ते असतं 1/रिलक्टन्स. 1/रिलक्टन्स. आता सांगितलं रिलक्टन्सचं युनिट काय आहे तर याचं ऑपोजिशन रिलक्टन्स. म्हणजे याला कसं लिहू शकतो तुम्ही? जर याचं युनिट लिहायचं झालं तर याचं युनिट लिहू शकता तुम्ही वेबर अपॉन एम्पियर टर्न. दॅट इज हेनरी. हेनरी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. याच्यावरून तुम्ही लिहू शकता ना रिलक्टन्स काय आहे तर याचं रिलक्टन्सचं हे. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाऊ आपण आता. परमेबिलिटी म्हणजे काय? व्हॉट इज परमेबिलिटी? परमेबिलिटी म्हणजे काय?
परमेबिलिटी म्हणजे काय? तर परमेबिलिटी म्हणजे काय? समजा एखादं मटेरियल, त्या मटेरियल मधून जी फ्लक्स पास होण्याची जी क्षमता असते ती किती, एखादं मटेरियल किती सहजपणे त्याच्यातून फ्लक्स पास होऊ शकतो, त्याला आपण म्हणतो परमेबिलिटी. एखाद्या मटेरियल मधून जो फ्लक्स आहे तो किती सहजपणे पास होऊ शकतो, मराठी भाषेत जर सांगायचं ठरलं तर त्याला आपण परमेबिलिटी म्हणतो. म्हणजे काय? तर इट इज ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल, इट इज ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल, इट इज ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल, of a material to pass flux through it easily, त्याच्यामधून फ्लक्स जो आहे तो सहजपणे पास होऊ शकतो, हे झालं परमेबिलिटी. आता समजा तुमची जर परमेबिलिटी हाय असेल, इफ म्यू आला जे रिप्रेझेंट करतो आपण ते म्यू ने रिप्रेझेंट करतो. म्यू समजा इफ म्यू इज हाय, मी तो लिहितो इफ म्यू इज हाय. म्यू म्हणजे काय? एक प्रकारचं परमेबिलिटी, परमेबिलिटीला आपण म्यू ने रिप्रेझेंट करतो. इफ म्यू इज हाय, समजी तुमची परमेबिलिटी हाय, देन फ्लक्स विल पास इझिली, तुमचा जो फ्लक्स आहे तो सहजपणे पास होतो, फ्लक्स विल पास इझिली. आणि समजा तुमची म्यू जर लो असेल, इफ म्यू इज लो, then flux not pass easily, then flux will not pass easily, हे झाली तुमची परमेबिलिटी. आता परमेबिलिटीचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे म्यू इज इक्वल टू म्यू झिरो इंटू म्यू आर. म्यू काय येतं? म्यू झिरो आहे तुमची ॲब्सोल्यूट परमेबिलिटी, म्यू झिरो इज इक्वल टू ॲब्सोल्यूट परमेबिलिटी, आणि जे तुमचं म्यू आर आहे, म्यू आर जो आहे तो रिलेटिव्ह परमेबिलिटी, ठीक आहे. या म्यू झिरोची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर ही त्याची व्हॅल्यू असते. म्यू झिरोची व्हॅल्यू जी असते ती असते 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर, ही त्याची व्हॅल्यू असते. आता ठीक आहे, म्यू झिरो जे म्यू आहे, म्यू झिरो जे म्यू आर ची जर तुम्हाला काढायचं झालं, म्यू आर इज इक्वल टू काय आहे? म्यू बटे म्यू झिरो. म्यू आर जे असतं ते असते युनिटलेस असतं तुमचं म्यू आर. एक नोट करून लिहून घ्या, जे हे हेनरी पर मीटर आहे, जे लिहितो याचं युनिट काय आहे? हेनरी पर मीटर, आणि याचं पण काय हेनरी पर मीटर. हे दोघं काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. सो जे म्यू आर आहे, नोट म्यू आर इज युनिटलेस, जे तुमचं रिलेटिव्ह परमेबिलिटी असते, म्यू आर इज युनिटलेस. एवढी गोष्ट ध्यानात ठेवा. आणि आता आपण आजची जी लास्ट कन्सेप्ट आहे, परमेबिलिटी समजलं, इट इज ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू पास फ्लक्स थ्रू इट इझिली. एखाद्या मटेरियलची ॲबिलिटी, फ्लक्स किती त्या मटेरियलमधून सहजपणे पास होऊ शकतो, ती जी मटेरियलची ॲबिलिटी त्याला आपण म्हणतो परमेबिलिटी. जर तुमची परमेबिलिटी हाय असेल तर त्याच्यामधून फ्लक्स सहजपणे पास होतो, फ्लक्स विल पास इझिली. आणि समजा तुमचा म्यू जर लो असेल तर देन फ्लक्स विल नॉट पास इझिली, फ्लक्स पास होणार नाही. म्यूचा जो फॉर्म्युला आहे तो आहे म्यू इज इक्वल टू म्यू झिरो इंटू म्यू आर. इथं जे म्यू झिरो आहे त्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट परमेबिलिटी, आणि जो म्यू आर आहे त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह परमेबिलिटी. जो म्यू झिरो आहे, म्यू झिरोची जी व्हॅल्यू असते ती असते 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. नोट महत्वाचा मुद्दा आहे की नोट म्यू आर इज युनिटलेस, फार महत्वाचं आहे. म्यू आर इज युनिटलेस, म्यू आर ला युनिट नसतं, म्यू आर इज युनिटलेस. आणि आजची जी लास्ट कन्सेप्ट आहे ती आपली एमएमएफ. एमएमएफ म्हणजे काय? आता आपली जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती एमएमएफ. एमएमएफ म्हणजे काय? एफ, त्याला आपण लिहितो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. समजा ही कॉइल आहे,
एक कॉइल आहे, ठीक आहे, एक कॉइल आहे. या कॉइल मधून जो पास होणारा करंट आहे तो आहे आणि या कॉइलचे जे टर्न आहे ते आहे एन. सो आपण एमएमएफ ला असं लिहितो, एमएमएफ चा जो फॉर्म्युला आहे तो एमएमएफ चा फॉर्म्युला असा आहे, एमएमएफ इज इक्वल टू एन इंटू आय, एम्पियर टर्न आहे तुमचं एमएमएफ. आता जर युनिट जर लिहायचं झालं एमएमएफ चं तर युनिट येऊ शकतो तुमचं युनिट. आपण एन म्हणजे काय, टर्न, एम्पियर टर्न, आणि करंटला जे मोजतो ते एम्पियर मध्ये, सो एम्पियर टर्न आपण याला लिहू शकतो, त्याच्यावर त्याचं युनिट. आता एमएमएफ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे एमएमएफ असतं ते रिस्पॉन्सिबल असतं फ्लक्स इन कॉइल. एमएमएफ इज रिस्पॉन्सिबल, एखाद्या कॉइल मध्ये किती फ्लक्स येऊ शकतो याला जर कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर ते फ्लक्स. फ्लक्स इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्स इन अ कॉइल. एमएमएफ इज रिस्पॉन्सिबल, एमएमएफ इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्स इन अ कॉइल, फ्लक्स इन अ कॉइल. एमएमएफ जे आहे रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्स इन अ कॉइल. समजा हा तुमचा फ्लक्स झाला, एमएमएफ त्याला रिस्पॉन्सिबल आहे. आता एमएमएफ कसा येऊ शकतो, एमएमएफ कसा येऊ शकतो, एक तर आपण टर्न इन्क्रीज करू शकतो, दुसरं करंट इन्क्रीज करू शकतो, करंट इन्क्रीज करून आपण एमएमएफ इन्क्रीज करू शकतो, किंवा आपण जे दोन्ही पण इन्क्रीज करून एमएमएफ इन्क्रीज करू शकतो, एमएमएफ आणू शकतो. जर तुमच्या टर्न जास्त असतील, करंट जास्त असेल दोन्हीपैकी एक, तर एमएमएफ जास्त तर फ्लक्स जास्त. आता एमएमएफ जो आहे तो रिस्पॉन्सिबल, समजा याच्यातून असं, आता समजा जे टर्न आहे, समजा एखादी एक ट्रान्सफॉर्मर समजा तुम्ही घेतला विकत मार्केटमधून, तर त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये त्याची जी प्रायमरी वाइंडिंग आहे आणि जी सेकंडरी वाइंडिंग आहे, त्या सेकंडरी प्रायमरी त्याच्यामध्ये जे टर्न आहे त्या टर्न तर फिक्स असू शकतात, टर्न आपण चेंज करू शकत नाही. एकदा कंपनीने समजा डिझाईन केली प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग, एकदा डिझाईन केल्यानंतर त्याच्या ज्या टर्न आहे त्या आपण चेंज करू शकत नाही. आपण चेंज काय करू शकतो, करंट. म्हणजे आपण याच्यावर असं रिलेशन देऊ शकतो की करंट जो आहे हा डायरेक्टली, जर समजा करंट जर इन्क्रीज केला, आपण याच्यावर असं म्हणू शकतो, आता टर्न तर फिक्स आहे, टर्न आपण चेंज करू शकत नाही. आपण असं म्हणू शकतो, समजा आपण करंट जर इन्क्रीज केला तर फ्लक्स इन्क्रीज होऊ शकतो. शॉर्ट मध्ये डायरेक्ट रिलेशन जर लावायचं ठरलं तर फ्लक्स, करंट इन्क्रीज केला तर म्हणजे करंट, जिथं करंट असेल तिथं फ्लक्स येईल, याचा सरळ अर्थ असा होतो, जिथं करंट आलं तिथं फ्लक्स आला. आता जो मी असं समजा आपण टर्न इन्क्रीज केल्या तर फ्लक्स इन्क्रीज होऊ लागला, ठीक आहे, कारण तो शक्यतो फिक्स आहे. करंट इन्क्रीज केला तरी फ्लक्स इन्क्रीज होते, फ्लक्स इन्क्रीज होते. आता टर्न समजा फिक्स आहे, सो करंट इज, इफ करंट आपण याला असं लिहितो, इफ करंट इज इन्क्रीज, इफ करंट इज इन्क्रीज, then flux in a coil will be increased, फ्लक्स पण इन्क्रीज होऊ शकतो, ठीक आहे. याला आपण असं लिहू शकतो. म्हणजे काय, तर जो करंट आणि फ्लक्स आहे यांच्यातलं जे डायरेक्ट रिलेशन आहे ते असेल, फ्लक्स, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स, फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. जर तुम्ही करंट इन्क्रीज केला तर फ्लक्स ऑटोमॅटिक इन्क्रीज होणार आहे. सो मग याच्यावरून आपण असं रिलेशन लावू शकतो, यांच्या जर लिनियर रिलेशनशिप आहे दोघांमध्ये, करंट आणि फ्लक्स मध्ये रिलेशन. समजा हा तुमचा समजा करंट आहे आणि हा तुमचा फ्लक्स. जर तुमचा करंट इन्क्रीज झाला तर फ्लक्स इन्क्रीज होणारच आहे. सो दॅट इज लिनियर रिलेशनशिप. आता लास्ट राहिलं जे एसआय युनिट आहे, एमएमएफ परत सांगतोय पण शॉर्ट मध्ये. एमएमएफ जो असतो ते टर्न इंटू एम्पियर, करंट इंटू टर्न. एमएमएफ जो असतो एखाद्या कॉइल मध्ये किती फ्लक्स येऊ शकतो त्यासाठी जर कोणी रिस्पॉन्सिबल असेल तर ते फ्लक्स. एमएमएफ इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्स इन अ कॉइल. नेक्स्ट आहे एमएमएफ जो आहे तो रिस्पॉन्सिबल कशाला आहे, फ्लक्सला. आणि एमएमएफ जर तुम्हाला इन्क्रीज करायचा असेल, जर एमएमएफ इन्क्रीज करायचा असेल तर एक तर तुम्ही टर्न इन्क्रीज करू शकता, दुसरी गोष्ट करंट इन्क्रीज करू शकता, किंवा दुसरी गोष्ट करंट आणि कॉइल दोन्ही पण इन्क्रीज करू शकता. पण समजा एखादी तुम्ही ट्रान्सफॉर्मर किंवा कोणती त्याचे जे टर्न्स असतात ते फिक्स असतात. टर्न काय असतात फिक्स. एकदा ट्रान्सफॉर्मर घेतल्यानंतर तुम्ही टर्न चेंज करू शकत नाही, टर्न फिक्स आहे. जर टर्न फिक्स आहे तर तुम्ही काय इन्क्रीज करू शकता, फक्त करंट इन्क्रीज करू शकता. म्हणजे करंट आणि फ्लक्स मध्ये काय तर लिनियर रिलेशनशिप आहे. जर करंट इन्क्रीज झाला तर फ्लक्स इन्क्रीज होणार.
आणि आता लास्ट मुद्दा यांचं युनिट, यांचं जे एसआय युनिट आहे हे एसआय युनिट आहे, एसआय युनिट. आणि याचं जे सीजीएस युनिट आहे, सीजीएस युनिट आहे ते गिल्बर्ट आहे, गिल्बर्ट. याचं जे सीजीएस युनिट आहे ते गिल्बर्ट. ठीक आहे, आजचं सेशन आपण इथं थांबू. आपल्याला नेक्स्ट सेशन जे असणार आहे ते असणार आहे कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट मधलं. त्यानंतर आपल्याला भरपूर शिकायचं आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय, पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आता हे करू. आज आपण इथंच थांबू. ओके, थँक्यू.